आय होप ह्या वर्षीची सगळ्यांची दिवाळी ही व्यवस्थित गेलेली असावी. तर खूप साऱ्या लोकांना दिवाळीचे बोनसही भेटलेले असावे. तर हा दिवाळीचा बोनस भेटण्यापाठीमागची नक्की काय स्टोरी आहे मी तुम्हाला ती इन शॉर्टमध्ये सांगणार आहे. तर जेव्हा आपल्या भारतामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं तेव्हा आपल्या भारतामधील कामगारांना रोजगारांना हा दैनंदिन किंवा आठवड्याला पगार दिला जात होता. जर आपण आठवड्याचा विचार केला तर आठवड्यामध्ये असतात 7 दिवस आणि 7 दिवसांनुसार होतात 52 आठवडे. 52 आठवडे म्हणजे 365 दिवस, ते झाले 13 महिने. म्हणजे आपल्या भारतातील लोकांना हा 13 महिन्यांचा पगार आधी भेटत होता. पण जेव्हा इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी इंग्रजी महिन्यांनुसार भारतातील कामगारांना पगार देण्यास सुरुवात केली. तर इंग्रजी महिन्यांमध्ये असतात 48 आठवडे. 48 आठवडे म्हणजे ते झाले 12 महिने. म्हणजे कंप्लीट एका महिन्याचा भारतीयांचा पगार हा बुडत होता. मग आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आलं. यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला, पुरावे गोळा केले आणि ते ब्रिटिश सरकारपुढे मांडले. पुरावे मांडल्यानंतर ब्रिटिश सरकारलाही ते मान्य करावं लागलं. मग हा एक महिन्याचा पगार जो बुडतोय आपल्या भारतीयांचा, तो त्यांना कधी व कुठे द्यायचा. तर दिवाळी हा प्रत्येकाच्या घरोघरी आणि भारतामध्ये खूप मोठा सण म्हणून साजरा केला जाणारा सण आहे. त्या दिवाळी सणाला बोनस म्हणून हा 13व्या महिन्याचा राहिलेला पगार आपल्या भारतीयांना द्यावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकार पुढे मांडलं आणि ते ब्रिटिश सरकारने मान्य केलं. तेव्हापासून आपल्याला दिवाळीमध्ये बोनस भेटत आहे. नमो बुद्धाय. जय भीम.